शिक्षण, काम, नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहत असलो तरी गाव मात्र खूप आत्मीयतेचं आहे आणि ज्याला म्हणतो की आकर्षण आहे, एक ओढ आहे की बाबा आपण गावात गेलं पाहिजे. गावात घर आहे आमचं तसं, आणि जे काही आपले जुने अनुभव आहेत, म्हणजे ते आपला जन्म गेला, आयुष्य जिथं गेलं, जिथं आपण शिक्षण लहानाचे मोठे झालो, तिथे जाण्याची एक उत्सुकता असते. आणि मग मी नेहमी गावाकडे जातो. ज्या ज्या वेळी मला वाटतं की आपण गावाकडे गेलं पाहिजे, किंवा ज्या ज्या वेळी मला सवड मिळते त्या त्यावेळी मी गावाकडे जातो. आणि मग गेल्यानंतर अनेक मित्र असतात, त्याचबरोबर ओळखीचे जुने पाने, वडीलधारी मंडळी सगळे भेटतात. आणि मग अशाच पद्धतीने एक वेळा मी गावी गेलो होतो. आणि मग सकाळच्या वेळी गावामध्ये आपलं चहा नाश्ता आंघोळ उरकून फेरफटका मारण्यासाठी गेलो. आणि मग गेल्यानंतर तिथे ठिया असतात, म्हणजे की जसं चहाचं दुकान असेल, हॉटेल, एखादं पानटपरी असते. आणि मग अशाच पद्धतीने आमच्या मित्राचं चप्पल शिवण्याचं एक दुकान आहे, आणि तिथे अनेक जण बसलेले असतात, बसायला जागा असते, बाकडं असतात. आणि नसेल तरी जिथे ॲडजस्ट होईल तसं बसायचं. आणि मग काय चाललंय काय नाही त्याचं काम चालूच असतं. आणि मग माझा मित्र आहे तो, ज्याचं ते चप्पल शिवण्याचं दुकान आहे, बूट शिवण्याचं दुकान आहे तो. आणि आम्ही वर्गमित्र, म्हणजे एका बेंचवरते. आणि मग तसा तो आमचा जो मित्र आहे तो अत्यंत फटकळ बोलणार, परखड बोलणार. वडीलधारे असतील, छोटे मोठे असतील, जे काय त्याला वाटतं ते फटाफट बोलून मोकळा होणार, मनामध्ये राग असणार नाही, काय नाही. आणि मग बोलत असताना, गप्पा मारत असताना, त्याच्यापाशी बसलो असताना अनेक जण होते. तिथे त्यावेळी एक मोठी, गावातील एक मोठी आसामी आली. अनेक आसामींपैकी एक श्रीमंत आसामी होती. आणि मग ते आले की त्यांचा बूट शिवायचा होता. आणि मग बूट शिवायचा म्हणून बाबूरावच्या समोर त्याने ठेवला. आणि बाबूरावने ते बूट बघितला. बाबूराव खाली बसून आपलं काम करत असतो, आणि तो समोर बूट ठेवलेला बघितला. तर बाबूरावने बघता क्षणी तो बूट उचलला आणि दिला फेकून. म्हणला, असलं कुठं बूट असतं काय? म्हणला, घ्या की दुसरा आता. म्हणला, काय पैशाला काय कमी आहे का काय तुम्हाला? म्हणला. बाबूराव असं डायरेक्टच बोलत असतो. तो काय कोणाची म्हणजे भीडभाड किंवा अशा पद्धतीने काय हे म्हणजे थांबत नाही, किंवा त्याला सवयच आहे तशी. मग तो टाकलेला बूट त्या आसामीने उचलला. आणि मग त्याला म्हणले, अरे नाही रे, म्हणले एवढा दिला का म्हणले शिवून मला? आणि बाबूराव म्हणला, घ्या की दुसरा नवीन. अरे नाही म्हणला, त्याला दे म्हणला शिवून व्यवस्थित. आणि मग बाबूरावनं कसं तर तो बूट घेतला. आणि मग दोन्ही बुटाला जिथं जिथं त्याला काही तुटलेलं होतं, फाटलेलं होतं, ते बाबूरावने सगळं व्यवस्थित करून दिलं. आणि जे काही पैसे होते ते बाबूरावने पैसे घेतले. आणि मग बाबूरावला म्हणलं, बाबूराव हे कसं काय, एवढा तर मोठा माणूस आहे म्हणलं, आणि असे फाटके तुटके बुटं घालून कसे काय म्हणजे फिरतात? मग बाबूरावने मला सांगितलं. बाबूराव म्हणला, अरे तुला माहिती नाही म्हणला, या जे माणूस आहे आसामी आहे, यांना एक नाद आहे म्हणले, आणि तो म्हणजे पत्ते खेळणे, डाव खेळणे. आणि गावात अनेक लोकांना या पद्धतीचा असा एक नाद असतोच, की डाव म्हणा, काहीतरी मनोरंजन, टाइमपास. आणि मग हे डाव खेळत असताना ह्यांना जे काही पैसे मिळतात डावातून, किंवा जे काही मिळतं ते काही ज्याच्यासाठी हे डाव खेळतात. कोणी चहावरती डाव खेळतं, की बाबा चहा डाव जिंकल्यानंतर चहा पाजतो हारलेला माणूस, किंवा डाव जिंकल्यानंतर हारलेला माणूस त्यांना तिचा नाश्ता चारतो, भजे. आणि काही ठिकाणी आपलं किरकोळ पैसे वगैरे, अशा पद्धतीने डाव गावात चालत असतो. आणि मग त्याने सांगितलं मला की हे म्हणले डावावर बसलेले असतात, डाव यांना ज्यावेळी डाव जिंकतात त्यावेळी यांना जे पैसे येतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की ह्या बुटामुळं मी डाव जिंकतो, आणि त्यामुळं मला काय जे काही मिळतं ते त्यातून ह्या बुटामुळं मिळतं, म्हणजेच त्यांना या बुटामुळं यश येतं त्यामध्ये, अशी त्यांची धारणा आहे. आणि मग म्हणून ते
2-2, 3-3 वर्ष जरी झाले असले, त्या बुटाच्या चिंध्या जरी झाल्या असल्या तरी ते बूट सोडायला तयार नसतात. कारण त्यांना काय वाटतं की बाबा मला जे काही पत्ते खेळण्यामध्ये यश मिळतं ते या बुटामुळेच मिळतं. आणि मग पुन्हा लक्षात आलं की एवढा श्रीमंत माणूस असून सुद्धा त्याची एक मानसिकता आहे की त्याला जे काही पत्ते खेळण्यामध्ये यश मिळतं ते बूट हा बूट असल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात त्यात यश मिळतं. आणि मग अशा पद्धतीची एक मानसिकता, एक मानसशास्त्र किंवा मानसिकता आपली विकसित होतात. पण प्रत्यक्ष जर पाहिलं तर तार्किकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीचा त्या आपल्या यश अपयशाशी संबंध नसतोच. तरी पण अनेक लोकांना असं वाटत असतं की त्यांना जे काही यश मिळतं कुठल्याही बाबतीत असू द्या, मग ते भले पत्त्यात असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या, शिक्षणात असू द्या किंवा इतर अनेक गोष्टीमध्ये, नोकरीमध्ये आणि मग इतर कोणत्याही बाबतीमध्ये त्यांना जे यश मिळतं, काही लोक किंवा बरेच लोक त्याचा जो सहसंबंध जोडतात तो अनेक गोष्टींशी जोडतात, अनेक वस्तूंशी जोडतात, अनेक प्राण्यांशी जोडतात, अनेक व्यक्तींशी जोडतात किंवा अनेक स्थळांशी, झाडाझुडपांशी सुद्धा जोडतात किंवा अशा पद्धतीने चप्पल, बूट किंवा हातामध्ये जे काही गोष्टी असतात, अंगठ्या असतात, या त्या गोष्टी असतात किंवा शरीरात घातलेले कपडे सुद्धा असतील, शरीरावर घातलेले त्या कपड्याशी सुद्धा ते सहसंबंध जोडत असतात आणि त्या पद्धतीने ते त्यांचे मानसिकता किंवा मानसशास्त्र जपत असतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. थँक्यू.